नमस्कार. कधी असं झालंय का की सरकारी कामात तुमची अडवणूक होतेय किंवा तुमच्यावर कुठेतरी अन्याय होतोय असं वाटतंय? जर हो, तर मग आपले हक्क आणि आपली ताकद काय आहे हेच आज आपण समजून घेणार आहोत. विश्वास ठेवा, ही माहिती तुमचा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. बघा, आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी सरकारी कार्यालयात वाईट अनुभव येतोच. कामासाठी मुद्दाम त्रास दिला जातो, हेलपाटे मारायला लावतात. पण अशा वेळी हतबल होऊन गप्प बसायचं नाहीये. आपले कायदेशीर अधिकार काय आहेत आणि ते वापरून आपण यावर कशी मात करू शकतो हेच आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण 4 सोप्या टप्प्यांमधून हा सगळा प्रवास करणार आहोत. सगळ्यात आधी हे लोकसेवक म्हणजे नेमकं कोण असतं? मग आपल्या हातात कायद्याने कोणती शस्त्र दिली आहेत? तिसरं, आपले हक्क आणि आपलं संरक्षण काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथ्या टप्प्यात आपण बघणार आहोत की अन्याय झालाच तर नक्की काय करायचं. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. आता बघा, कुठल्याही नियमाबद्दल बोलण्याआधी तो नियम कोणाला लागू होतो हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? तर मग हा लोकसेवक म्हणजे नक्की कोण असतो? तर भारतीय न्याय संहितेनुसार लोकसेवक किंवा पब्लिक सर्व्हंट या शब्दाची व्याख्या खूप मोठी आहे. म्हणजे यात फक्त मोठे अधिकारी किंवा साहेबच येत नाहीत, तर सरकारकडून पगार घेणारा, मग तो छोटा असो वा मोठा, प्रत्येक कर्मचारी हा लोकसेवकच असतो. अगदी निवडणुकीच्या कामात असलेला अधिकारी सुद्धा. आणि इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्या. लोकसेवकाचा गुन्हा म्हणजे फक्त लाच घेणं एवढंच नाहीये. नाही, कायद्याचं जाणून बुजून उल्लंघन करणं, एखाद्याला त्रास देण्यासाठी मुद्दाम चुकीची कागदपत्र बनवणं किंवा एखादी महत्त्वाची माहिती लपवणं, हे अगदी सगळे गंभीर गुन्हे आहेत. ठीक आहे, मग आता आपल्याला कळलंय की लोकसेवक कोण आणि त्यांचे गुन्हे काय. आता वळूया त्या कायदेशीर शस्त्रांकडे. हो, शस्त्रच, जे आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाच्या हातात दिले आहेत या भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाविरुद्ध लढण्यासाठी. आणि या शस्त्रांमधलं सगळ्यात शक्तिशाली, सगळ्यात प्रभावी शस्त्र म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988. खास करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठीच हा कायदा बनवण्यात आला आहे. या कायद्यामध्ये एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे, गुन्हेगारी गैरवर्तन किंवा क्रिमिनल मिसकंडक्ट. आता हे नाव ऐकून घाबरू नका. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा कोणताही सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी त्याला सोपवलेल्या सरकारी मालमत्तेचा, मग ती गाडी असो, पैसा असो किंवा दुसरी कोणतीही वस्तू, स्वतःच्या फायद्यासाठी वापरतो, तेव्हा तो गुन्हेगारी गैरवर्तन करतो. एकदम साधं उदाहरण घेऊया. समजा एका सरकारी अधिकाऱ्याने ऑफिसची गाडी स्वतःच्या कुटुंबाला घेऊन फिरायला नेली, तर तो कायद्याने गुन्हा करत आहे. बस, इतकं सोपं आणि स्पष्ट आहे हे. आता आपण एका वेगळ्या पण तितक्याच महत्त्वाच्या कायद्याकडे वळूया. बघा, मागचा कायदा होता शिक्षा देण्याबद्दल, पण हा कायदा आहे आपला हक्क मिळवण्याबद्दल. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. हा कायदा खात्री देतो की आपलं कोणतंही सरकारी काम हे वेळेवर आणि पारदर्शकपणे झालंच पाहिजे. तो आपला हक्क आहे. आणि गंमत म्हणजे यात एक जबरदस्त तरतूद आहे. जर एखादा अधिकारी आपलं काम वेळेत करत नसेल किंवा काहीही कारण नसताना नाकारत असेल, तर त्याला चक्क 5,000 रुपयांपर्यंतचा दंड बसू शकतो. म्हणजे आपला वेळ वाया घालवण्याची त्यांना किंमत मोजावीच लागेल. चला, कायदे तर आपण मस्त समजून घेतले, पण खरी अडचण तर तेव्हा येते जेव्हा आपण तक्रार करायला जातो. एक वाक्य आहे जे नेहमी आपल्या तोंडावर फेकलं जातं. चला, त्याबद्दलच बोलूया. तुम्ही तक्रार करायला गेलात की पोलीस किंवा इतर अधिकारी काय म्हणतात? अहो, असं डायरेक्ट केस नाही करता येत. आधी सरकारची परवानगी म्हणजे सँक्शन घेऊन या, मग आम्ही गुन्हा दाखल करू. आणि आपल्याला वाटतं की खरंच असा काहीतरी नियम असेल आणि आपण परत येतो. पण थांबा, खरा प्रश्न हा आहे की कायद्यात खरंच असं काही आहे का? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मोठं नाही. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाने हे अनेक वेळा स्पष्ट केलंय की जर एखादा अधिकारी गुन्हा करताना, उदाहरणार्थ लाच घेताना रंगेहात सापडला, तर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला कोणत्याही सरकारी परवानगीची गरज नसते. तक्रार दाखल करून घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे. तर आता हा गैरसमज दूर झालाय. मग आता या ज्ञानाचा वापर प्रत्यक्षात कसा करायचा? अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक एक पाऊल कसं टाकायचं? चला, तेच बघूया. तर मग काय करायचं? एकदम सोपी ॲक्शन प्लॅन आहे. स्टेप नंबर 1, पुरावा गोळा करा. आजकाल प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे, त्याचा वापर करा. ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करा. स्टेप नंबर 2, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे ACBकडे ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची सोय आहे, त्याचा फायदा घ्या. आणि स्टेप नंबर 3, जर आपलं काम वेळेत होत नसेल तर सेवा हक्क कायद्याचा वापर करा. वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पहिलं अपील करा. हे वाक्य बघा,
कायदे शिका, अन्याय व भ्रष्टाचाराविरोधात स्वतः लढा. यातच सगळं सार आले आहे. कायद्याचं ज्ञान, त्याची माहिती हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे आणि त्याचा वापर करून आपण कुणाचीही मदत न घेता स्वतःच अन्यायाविरुद्ध लढू शकतो. आज आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये. हे एक शस्त्र आहे जे आता आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. खरा प्रश्न आता हा आहे की हे शस्त्र वापरायची आपली तयारी आहे का? बघा, ही माहिती जितकी जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितका आपला समाज अधिक जागरूक आणि सशक्त बनेल. ही ज्ञानाची ज्योत पुढे नेण्यासाठी या माहितीला नक्की लाईक आणि शेअर करा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आणि ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या चांगल्या कामाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, एकत्र मिळून एक जबाबदार समाज घडवूया. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.